नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्तुळाचा भाग शिकता शिकता आपण आता या प्रकरणाच्या शेवटच्या टप्प्याकडे येऊन पोहोचलेलो आहे. काल आपण आंतरलिखित कोनाचा प्रमेय शिकलो आणि त्याच्यातल्या 3 पैकी एका पर्यायाबद्दल आपण विचार केला आणि त्या प्रमेयाची अनुसिद्धी पाहिली. त्यामध्ये आंतरलिखित कोनाच्या एका बाजूवर वर्तुळाचं केंद्र होतं आणि त्या प्रकारे आपण जसं तुम्ही काल पाहिलं होतं की समद्विभुज त्रिकोण घेऊन, बाह्य कोनाचा प्रमेय घेऊन, त्याच्यानंतर केंद्रीय कोनाचा प्रमेय घेऊन आपण त्या प्रमेयाला सिद्ध केलं होतं की आंतरलिखित कोनाचं माप त्याच्याशी आंतरखंडित असलेल्या कंसाच्या निम्मे असते, अर्धे असते. आज आपण त्या प्रमेयाच्या उपयोजनाचा भाग पाहणार आहोत, म्हणजे त्या प्रमेयाची उपप्रमेय पाहणार आहोत. म्हणून आपलं जे हेडिंग आहे ते आहे आंतरलिखित कोनाच्या प्रमेयाची उपप्रमेय. म्हणजे आपण आंतरलिखित कोनाचं प्रमेय याचं उपयोजन करणार आणि 1, 2 आणि 3 प्रमेय जे उपप्रमेय आहेत त्याची ते सिद्ध करणार आहोत. पहिला जो प्रमेय आहे तो आहे एकाच कंसात आंतरलिखित कोन एकरूप असतात. मग आता इथे 2 शब्द आलेले आहेत. एक आहे आंतरलिखित कोन एकाच कंसात, हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि ते कसे असतात, एकरूप असतात, हा त्याच्यातला दुसरा भाग आहे. मग आता आंतरलिखित कोन म्हणजे काय ते आपण काल पाहिलं की ज्या कोनाचा शिरोबिंदू, जसा इथे ADC हा कोन घेतला आपण, तर याचा शिरोबिंदू जो आहे D हा वर्तुळाच्या वर आहे आणि त्याच्यात उरलेल्या 2 बाजू AD आणि DC या वर्तुळाला 2 भिन्न बिंदूमध्ये छेदतात, त्याला आंतरलिखित कोन म्हणतो. आणि दुसरा कोन घेतला आपण परत ABC, याचा शिरोबिंदू आहे B, वर्तुळावर आहे, AB बाजू A मध्ये छेदते, BC बाजू C मध्ये छेदते, म्हणजे हा सुद्धा ADC आणि ABC हे दोन्ही कोन सुद्धा काय आहेत, आंतरलिखित कोन आहे. आता हे एकाच कंसात आंतरलिखित आहेत का, तर बघा इथून आपण A पासून सुरू केलं, कुठे गेलो D पाशी गेलो, कुठे गेलो B पाशी गेलो, कुठे गेलो C पाशी गेलो. म्हणजे ADC आणि ABC हे एकाच कंसामध्ये, म्हणजे ADBC या एकाच कंसामध्ये आंतरलिखित आहे. म्हणून आपण सगळ्यात पहिले जो आपला पक्ष आहे तो पक्ष लिहिणार. काय पक्ष आहे, कोन ADC व कोन कोणता रे दुसरा ABC हे कंस ABC, कंस म्हटलं तर वर्तुळावर बघायचा, कंस ABC म्हणजे ABC इथपर्यंत मध्ये आंतरलिखित आहेत. एवढाच भाग फक्त आपल्याला पक्षामध्ये दिलेला आहे. म्हणजे जे 2 कोन आहेत, कोन ADC आणि कोन ABC हे आंतरलिखित कोन आहेत नंबर 1 आणि हे ह्या कंसामध्ये आंतरलिखित आहे. तसेच कोन ADC व कोन ABC यांनी कोणता कंस आंतरखंडित केलेला आहे, कंस आंतरखंडित म्हणजे काय, त्यांच्या त्या कोनाच्या जबड्यामध्ये फसलेला वर्तुळाचा भाग दिसतोय, AXC यांनी कंस AXC आंतरखंडित केला आहे. हा सगळा भाग तुमचा कुठे झाला, पक्षाचा भाग झाला. काय तुमचं साध्य, काय सिद्ध करायचं आहे, कशासाठी आपण एवढं सगळं करतोय, हा प्रपंच कशासाठी आहे, तर दोन्ही आंतरलिखित कोन जे आहेत, हा इथला आणि हा इथला, हा एकरूप आहे दाखवायचा आहे. म्हणजे कोन ADC एकरूप कोन ABC हे आपलं साध्य आहे. मग सिद्धतेमध्ये आपण आता जसं वरती लिहिलेलं आहे की हे कशाची
उपयोजनाचा प्रकार आहे, तर आंतरलिखित कोनाच्या प्रमेयाचं हे काय उपयोजन आहे, हे तिन्ही त्याचे उपप्रमेय आहे. म्हणून सिद्धता काय घेणार आपण, तर आंतरलिखित कोनाचा आपण वापर करणार आहोत त्याच्यामध्ये. म्हणून बघा इथे कोन एडीसी आंतरलिखित असून कोन असून त्याने कंस AXC आंतरखंडित केला आहे. म्हणून आंतरलिखित कोनाचा प्रमेय लावा. कोनाच्या प्रमेयाद्वारे काय सांगा की आंतरलिखित कोनाचं माप म्हणजे माप कोन ADC बरोबर त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. हा एवढा जो भाग आहे त्याचा हा तुम्हाला काय दिसतो आहे, आंतरखंडित केलेला याच्या निम्मे, म्हणून माप कंस AXC नंबर 1 द्यायचा. त्याचप्रमाणे काय दिसत आहे, कोन ABC हा आंतरलिखित कोन असून त्याने बघा त्याच्या जवळमध्ये कोणता कंस आहे, AXC, त्याने कंस AXC आंतरखंडित केला आहे. आणि म्हणून कोन ABC बरोबर अर्धा माप कंस AXC नंबर 2. काय दिसत आहे तुम्हाला या 1 आणि 2 मध्ये की जी माप अर्धा माप कंस AXC ची बाजू आहे ती कशी आहे, सारखी आहे. म्हणून काय म्हणाल, 1 व 2 वरून डावी बाजू सारखी पुन्हा उजवी बाजू सारखी, म्हणून माप कोन ADC बरोबर माप कोन ABC. ADCचं माप किती आहे, अर्धा माप कंस AXC. ABCचं माप किती आहे, अर्धा माप कंस AXC. इकडची बाजू कशी झाली, सारखी, म्हणजे ही बाजू कशी असली पाहिजे, सारखी असली पाहिजे, म्हणजे दोघांचं माप सारखं असलं पाहिजे. म्हणून कोन ADC एकरूप कोन ABC. म्हणजेच एका वर्तुळात जर आपण आंतरलिखित कोन काढले आणि ते एकाच कंसामध्ये आंतरलिखित असतील आणि त्यांनी एकच कंस ऑब्वियसली आंतरखंडित केला असेल तर ते सर्व कोन एकरूप असतात. आता हे दोनच नाही तर असे तुम्ही अनंत कोन काढू शकता, अमर्याद कोन काढू शकता. बघा सगळे जे A आणि C मध्ये उघडतील, या सगळ्यांचं काय दिसेल तुम्हाला, विशेषता काय दिसेल, बघा काय दिसते इथे विशेषता तुम्हाला सांगा बरं, की ह्या सगळ्यांची ओपनिंग A आणि C मध्येच आहे आणि हे सगळे आंतरलिखित आहे. बघून घ्यायचे म्हणजे या सर्वांचं माप कोणाच्या अर्ध राहील, AXC च्या अर्ध राहील. म्हणजेच आपण म्हणतो एकाच कंसात आंतरलिखित कोन एकरूप असतात. ह्या कंसामध्ये जेवढे केवढे आपण कोन काढू त्या सगळ्यांची ओपनिंग A आणि C मध्येच राहील. एवढाच कंस त्यांनी आंतरखंडित केलेला असेल, आंतरलिखित कोनाचं प्रमेय लावलं तर ह्या सर्व आंतरलिखित कोनाचं माप अर्धा माप कंस AXC राहील, सारखं राहील. म्हणून ते सर्व कोन याप्रमाणे एकरूप राहील. हा या उपप्रमेयाचा पहिला भाग. दुसरा जो भाग आहे याच्यामधला तो आहे अर्धवर्तुळात आंतरलिखित कोन काटकोन असतो. राहणार काय, का नाही राहणार सांगा बरं तुम्ही, की जर आपण आता याच्यामध्ये पक्ष वगैरे लिहावा लागेल तो लिहिणारच आपण. पक्ष काय आहे सांगा तुम्ही, कोन ABC हा आंतरलिखित असून त्याने
कंस AXC आंतर खंडित केला आहे. AC काय आहे त्याची? AC ही काय आहे? AC हा व्यास आहे. म्हणून कंस AXC काय होईल? अर्ध वर्तुळ कंस आहे. आता इथे तुम्ही अजून काय म्हणू शकता? कंस ABC हा अर्धवर्तुळ कंसामध्ये आंतरलिखित कोन आहे असं सुद्धा लिहू शकता. साध्य काय आहे तुमचं? साध्य आहे की हा जो आंतरलिखित कोन आहे, कोणता कोन? ABC, याचा माप किती आहे? काटकोन आहे म्हणजे 90 अंश आहे. कसं सिद्ध कराल? अतिशय सोपी आहे सिद्धता. 2 स्टेपची सिद्धता आहे फक्त. सिद्धतामध्ये पहिले आपण लिहू कोन ABC हा अर्धवर्तुळात अर्धवर्तुळ कंसात आंतरलिखित कोन आहे. असून त्याने अर्धवर्तुळ कंस कोणता रे? AXC आंतरखंडित केला आहे. बघा जे वाक्य लिहिलं ते समजून घ्या. कुठे ABC बघा? ABC आहे ते कोण कशामध्ये आंतरलिखित झाला? तो या अर्धवर्तुळात. कारण की ही काय आहे? त्याची जीवा आहे आणि ही जीवा विशिष्ट जीवा आहे, ती आहे व्यास. कोणता त्याचा जबडा उघडला? कुठे उघडला? AXC मध्ये. म्हणजे हा कोन या कंसामध्ये आंतरलिखित झाला आणि त्याच्या समोरचा जो कंस आहे हा कंस AXC त्याला आंतरखंडित केला. आता ज्याच्यामध्ये तो आंतरलिखित झाला तोही अर्धवर्तुळ आहे. जो भाग त्यानं आंतरखंडित केला तोही अर्धवर्तुळ आहे. काय लिहायचं मग? आंतरलिखित कोनाच्या प्रमेयाद्वारे. अतिशय सोपी आहे. खाल्याल माप कोन ABC बरोबर अर्धा माप कंस AXC. AXC काय आहे? अर्धवर्तुळ. म्हणजे याचं माप किती झालं? 180. इथे लिहायचं, कारण द्यायचं अर्ध वर्तुळ कंसाचे माप. प्रत्येक स्टेपला कारण द्यायचं. का लिहिलं 180 AXC च्या जागेवर? कारण की AXC हा काय आहे? अर्धवर्तुळ कंस आहे. अर्धवर्तुळ कंसाचं माप किती असते? 180. आणि म्हणून 180 च्या अर्धी किती होती? 90 अंश. या पद्धतीनं इथे परत आपण हाच जर कंस इथे रिपीट केला म्हणजे याच व्यासामध्ये उघडणारे सर्व कोन असे घेतले. किती? हे बघा इथे त्या पद्धतीनं. तर काय होईल? या सर्व अर्धवर्तुळ कंसाचं आंतरलिखित झाले, अर्धवर्तुळ कंस आंतरखंडित केले. म्हणजे ह्या A आणि C ह्या व्यासामध्ये ओपन होणारे सर्व जे आंतरलिखित कोन आहेत त्याचं माप या अर्धवर्तुळाच्या अर्ध राहील, 180 च्या अर्ध राहील. म्हणून ते 90 अंशाचे राहते. याच प्रमेयाला या पद्धतीने तुम्ही सिद्ध करू शकता. तिसरा जो उपप्रमेय आहे तो चक्रीय चौकोनाचा प्रमेय. त्याच्या सगळ्यात पहिले आपल्याला शिकावं लागेल चक्रीय चौकोन म्हणजे काय. तर चक्रीय चौकोनाचा अर्थ असा होतो की ज्या चौकोनाचे चारही शिरोबिंदू वर्तुळावर येतात. जसे इथे आपण याच आपलं आवडतं नाव घेतलं ABC. तर चौकोन ABC चे कोणकोणते शिरोबिंदू आहेत? A, B, C आणि D. हे चारही शिरोबिंदू कुठे आलेले आहेत? वर्तुळावर. आणि म्हणून जर चौकोनाचे चारही शिरोबिंदू वर्तुळावर येतील तर ह्या चौकोनाला एक विशिष्ट नाव द्यायचं आणि त्याचं नाव आहे चक्रीय चौकोन. काय प्रमेय आहे त्याचा?
चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक कोन असतात. मग आता चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन बघायचा. हा चक्रीय चौकोन आहे बीसीडी. याचा सम्मुख कोन जर आपण इथे 1 2 3 आणि 4 असे जर आपण नाव दिले तर तुम्हाला सम्मुख कोन म्हणजे इथे दिसतं 1 आणि 3 सम्मुख कोन झाले. यांना पूरक कोन म्हणतात एकमेकांचे. पूरक कोन म्हणजे काय? ज्या दोन कोनांची बेरीज 180 अंश असते त्याला परस्परांचे पूरक कोन असं म्हणतात. म्हणून कोन 1 आणि कोन 3 यांची बेरीज 180 येईल. कोन 3 आणि कोन 4 यांची बेरीज, कोन 2 आणि कोन 4 यांची बेरीज सुद्धा 180 येईल. याला काय म्हणायचं? पूरक कोन. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की एक छोटीशी गोष्ट शिकायची असेल तर तुमच्या डोक्यामध्ये त्याला लागणाऱ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या याच्यापूर्वी तुम्ही शिकलेल्या आहात त्या सगळ्यांचं उपयोजन याच्यामध्ये होणार आहे. म्हणून फक्त चक्रीय चौकोनाचा प्रमेय शिकायचं म्हणजे तेवढं समजत तेवढ्याने काम भागत नाही. तर चक्रीय चौकोन म्हणजे काय ते शिकावं लागेल, त्याचे सम्मुख कोन म्हणजे काय ते शिकावं लागेल आणि ते पूरक कोन म्हणजे काय ते शिकावं लागेल. एवढ्या सगळ्या गोष्टींचं मिश्रण म्हणजे हा चक्रीय चौकोनाचा प्रमेय आहे. तर इथे आपल्याला पक्षामध्ये काय दिलेलं आहे? पक्षामध्ये दिलेलं आहे चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे. एवढंच दिलेलं आहे तुम्हाला. साध्य काय आहे? साध्य आहे तुमचं याचे परस्परांचे सम्मुख कोन. म्हणजे नंबर 1 मध्ये देऊ तुम्ही कोन A प्लस कोन C बरोबर पूरक कोन म्हणजे बेरीज 180. आणि नंबर 2 कोन B प्लस कोन D बरोबर 180. हे दोन्ही ज्या पेयर्स आहेत, जोड्या आहेत, या 180 म्हणून दोन्ही वेगवेगळ्या सिद्ध करायची गरज नाही. एक जरी तुम्ही सिद्ध केली तरी दुसरी सिद्ध होणार. एक सिद्ध केल्यावर तुम्ही असं म्हणाल की याचप्रमाणे आपण असे सिद्ध करू शकतो की कोन B अधिक कोन D बरोबर 180. म्हणजे काय महत्वाचं आहे? दोन पैकी एक पेयर, कोणती तरी एक जोडी पूरक कोनांची जोडी आहे हे सिद्ध करणं आवश्यक आहे. याकरता आपण कोन A कुठे आहे ते बघू. तर इथे कोन A आहे तुमचा. मग आता त्याचं डिस्क्रिप्शन लिहा सिद्धतेमध्ये. काय दिसतं तुम्हाला? कोन A आंतरलिखित कोन आहे. बघा आंतरलिखित कोन आहे की नाही. कोन A म्हणजे DAB. शिरोबिंदू A कुठे आहे? अगदी बरोबर वर्तुळावर आहे. AD D मध्ये छेदते, AB B मध्ये छेदते. म्हणून आपण कोन DAB ला आंतरलिखित कोन असं म्हणतो. म्हणून याचं विशेषतः लिहू आपण. कोन DAB हा आंतरलिखित कोन असून आता त्याच्या जबड्यामध्ये बघायचं आंतरखंडित काय केलं त्यांनी. कोणता कंस आंतरखंडित केला? आता बघा इथून B पासून C पासून D पर्यंत असून त्याने कंस BCD हा आंतरखंडित केला आहे. म्हणून आंतरलिखित कोनाचा उपयोग नाही. म्हणून आंतरलिखित कोनाच्या प्रमेयाद्वारे काय सांगा? माप कोन A म्हणजेच काय लिहू आपण? पूर्ण तिन्ही नावाने लिहू. DAB बरोबर अर्धा माप कंस BCD नंबर 1. आता एच्या समोरचा कोन घ्या. कोणता कोन आहे? लिहा मग त्याला. त्याचप्रमाणे सांगा तिथे कोणाचं चिन्ह ठेवा, बोट ठेवा तुमचे. कोन C म्हणजे इथे असा BCD हा आंतरलिखित कोन असून त्याने कंस कोणता बघा इथे BCD वर ठेवायचं. DAB किंवा BAD काही म्हणा. कंस BAD आंतरखंडित
केला आहे. परत प्रमेय तोच लावायचा, आंतरलिखित कोणा म्हणून, आंतरलिखित कोणाच्या प्रमेयाद्वारे. काय होईल सांगा, माप कोन BCD बरोबर अर्धा माप कंस BAD. नंबर 2. आता या दोघांची आपल्याला काय करायची आहे, बेरीज. म्हणून आपण 1 आणि 2 ची बेरीज करूया. 1 अधिक 2 करा बेरीज. डाव्या हाताची बेरीज करा, उजव्या हाताची बेरीज करा. माप कोन DAB अधिक माप कोन BCD बरोबर ह्या अर्धा माप कंस BCD अधिक अर्धा माप कंस BAD. या बाजूची बेरीज A आहे याचा शिरोबिंदू, C आहे याचा शिरोबिंदू, म्हणजे आपण बरोबर एका बाजूला A आणि C ची बेरीज केली. म्हणून माप कोन A अधिक माप कोन C बरोबर. आता त्या बाजूची बेरीज किती आली पाहिजे, 180. मग बघा येते का, तर पहिले तर आपण अर्धा कॉमन घेऊन टाकू. दोघांमध्ये सामायिक जो अवयव आहे तो अर्धा आहे. 1/2 माप कंस BCD अधिक माप कंस BAD. आता यामध्ये कंसाची बेरीज होते का ते बघा. कंसाची बेरीज केव्हा होते, जेव्हा त्याच्यामध्ये 2 कंसांना जोडणारा एक बिंदू, कंसाचा अंतबिंदू जो आहे तो सारखा असला पाहिजे. बघा आता तिथे BCD कंस म्हटला तर वर्तुळावर फिरायचं. दुसरा आहे BAD. करता येईल बेरीज, कारण की याच्यामध्ये B सारखा आहे आणि D सारखा आहे. आपल्याला एकच सारखा पाहिजे बेरीज करायला. इथे तर आपल्याला दोन्ही अंतबिंदू सारखे आहे, पण बेरीज केली तर काय होईल, अर्धा. दोघांना मिळून काय तयार झालं, वर्तुळ कंस, पूर्ण वर्तुळ कंस. आणि पूर्ण वर्तुळ कंस कितीचा, 360. म्हणजे किती आले, 360 चे अर्धे 180. इथे काय लिहायचं, पूर्ण वर्तुळ कंसाचे माप. आणि इथे बेरीज केली तर काय झालं, इथे काय लिहायचं, कंसांच्या बेरजेचा गुणधर्म असं लिहायचं. प्रत्येक स्टेपला जर कारण दिलं तरच तुमचं कारण व्हॅलिड होतं. कशी बेरीज केली बघा परत. इथे 1/2 जो आहे तुमचा अवयव सारखा झाला. माप कंस BCD अधिक माप कंस BAD. याच्यामध्ये आपल्याला बेरीज करण्याकरता कोणता तरी एक अंतबिंदू सारखा पाहिजे. B सारखा आहे म्हणून आपण बेरीज करू शकतो. बेरीज केली बघा, इथे BCD आणि BAD काय तयार झाला, पूर्ण वर्तुळ. म्हणजे आपण काय लिहिले ते 1/2 पूर्ण वर्तुळ कंस. पूर्ण वर्तुळ कंसाचं माप किती आहे, 360. 360 चे अर्धे किती होतील, 180. म्हणजे जर सम्मुख कोनांची बेरीज आपण केली तर ती कितीची झाली, 180. आता इथे थांबायचं नाही, कारण की दुसरं बाकी आहे अजून. कोन B अधिक कोन D बरोबर 180 सिद्ध करणं बाकी आहे. परंतु आता ही एवढी सिद्धता लिहायची गरज नाही. का सांगितलं मी तुम्हाला, म्हणून याचप्रमाणे आपण सिद्ध करू शकतो की कोन B अधिक कोन D बरोबर 180. आणि मग थांबायचं, कारण की आपल्याला सिद्धतेमध्ये 2 गोष्टी सिद्ध करायच्या. साध्या 2 आहे आपले, कोन A अधिक कोन C ही सम्मुख कोनांची एक जोडी 180 ची आहे, आणि ही दुसरी सम्मुख कोनाची जोडी 2 आणि 4 वाली कितीची आहे, 180 ची. आपण कोणाला सिद्ध केलं, कोन A अधिक कोन C ला सिद्ध केलं. दुसऱ्या जोडीला सिद्ध केलं होतं का, नाही. परंतु हे एवढं लिहायची गरज आहे का, तेही नाही. कारण काय, आपण एक जोडी 180 ची पूरक कोनाची जोडी आहे सिद्ध केलेला आहे, आणि त्याच्यामुळे आपण डायरेक्ट इथे असं लिहू शकतो की ही जी पद्धत आम्ही लावलेली आहे, ज्याने एक जोडी पूरक कोनांची जोडी आहे सिद्ध आहे, तर दुसरी जोडी सुद्धा आम्ही याच पद्धतीने सिद्ध करू शकतो. तर
आंतरलिखित कोनाच्या प्रमेयामध्ये याच्या उपयोजनाचा भाग म्हणून याची उपप्रमेय म्हणून एकाच कंसात आंतरलिखित कोन एकरूप असतात. पहिला, अर्धवर्तुळात आंतरलिखित कोन काटकोन असतो दुसरा, आणि चक्रीय चौकोनाचे परस्परांचे सम्मुख कोन जे असतात ते पूरक कोन असतात हा तिसरा. असे 3 त्याच्या उपयोजनाचे भाग आहेत. हे 3 त्याचे उपप्रमेय आहेत. फार महत्त्वाचे आहेत. उदाहरणं सोडवताना ह्या सर्वांचा आपल्याला वापर करायचा आहे. म्हणून तिन्ही प्रमेय नीट व्यवस्थित वेगवेगळे तुम्ही शिरोबिंदू घ्या आणि यांना परत एकदा सिद्ध करून बघा. आपण पुढच्या याच्यामध्ये याच्यावर आधारित जे आणखीन उपयोजन आहे स्पर्शिका छेदिका प्रमेय त्याला आपण बघणार आणि त्याचे आणखी जीवांचे आंतरविभाजन व जीवांचे बाह्य विभाजन एवढं बघणार. धन्यवाद.